फक्त 4 इंग्रेडियंटपासून मी ही मिठाई आज रेडी केली आहे. तर तुम्हाला माहिती आहे आता किती सगळे फेस्टिवल येणार आहे, तर अशामध्ये काही ना काही मिठाई तर बनवलीच पाहिजे. म्हणून हे खूप सोपी 4 इंग्रेडियंटपासून बनणारी आज मिठाई आपण बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे बेसन, त्यात टाकायचं आहे तूप, थोडंसं दूध आणि मग छानपैकी दोन्ही हाताच्या हेल्पनी याला मिसळून घ्यायचं आहे. मग असं थोडंसं आपल्या हाताने दाबून आणि त्याला 20 मिनिटसारखं ठेवून द्यायचं. त्यानंतर छानपैकी ते मौन होऊन जाते आपलं रेडी. त्यानंतर त्याच्या गुठल्या तोडून घ्यायचे. अशा पद्धतीने एक चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. दाणेदार झालं पाहिजे हे छान, म्हणून असं गाळा लागते. त्यानंतर आपल्याला तुपामध्ये हे आपलं जे आपण पीठ तयार केलं होतं ते टाकून द्यायचं आहे. छानपैकी 15 ते 18 मिनिटपर्यंत याला परतायचं आहे. तोपर्यंत आपण एक चाशणी रेडी करून घेऊ एका ताराची आणि एका बाजूला याला पण फिरवत राहू जोपर्यंत याचं टेक्स्चर चांगला गोल्डन नाही होऊन जात आणि हे तूप सोडायला नाही लागत तोपर्यंत. तर ह्याच्यात मी कोणता कलर वगैरे नाही टाकला आहे. भरपूर जण कलर वगैरे टाकतात छान रंगसाठी, पण मी नाही टाकला आहे तो. त्यानंतर 1 चम्मच दूध किंवा मलाई टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला त्याचे टाकायचं आहे जे रेडी केलेली एका ताराची चाशणी आहे ते टाकायचं आहे. बॅटर छानपैकी फुलून जाणार. आता मंडळी आपलं हे रेडी आहे. याला एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला काढायचं आहे त्याच्यात काढून घ्यायचं. तर ह्या मिठाईचं नाव आहे मोहनथाळ. तर मोहन हे कृष्ण भगवानचं नाव आहे म्हणून मोहन आणि थाळ म्हणजे ताट. तर मोहनथाळ याचं नाव आहे. गुजरातची खूप फेमस डिश आहे. त्यानंतर तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सनी गार्निश करा. 2 तासपर्यंत रेस्ट करू द्या आणि मग पहा आपला मोहनथाळ एकदम रेडी आहे. तर हा खूपच दाणेदार झालता. तर आजपासून हप्त्यातून 1 वेळा आपण मिठाईची रेसिपी टाकणार आहे, तर पाहायला विसरू नका. खूपच टेस्टी, तोंडात टाकल्याबरोबर विरघळून जाणारा असा मोहनथाळ रेडी होता. तुम्ही कधी ही रेसिपी पाहिली आहे की नाही, ट्राय केली आहे का, मला कॉमेंट करून नक्की सांगा.